बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पावसाची। कोल्हापूर शहराला पंचगंगेच्या पुराचा विळखा अजूनही कायम आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवरती 47 फूट 6 इंचांवरती सध्या पोहोचलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर शहरातला काही भाग हा पाण्याखाली गेलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळचा परिसर असेल, खानविलकर पेट्रोल पंप असेल, विनस कॉर्नर चौक असेल, या सगळ्या परिसरामध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे। कोल्हापूर शहरालगतच्या काही गावांना देखील पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले 98 बंधारे सध्या पाण्याच्या खाली आहेत। आणि आपले प्रतिनिधी विजय केसरकर सध्या कोल्हापूरमधून आपल्या सोबत आहेत। कोल्हापूरमध्ये सध्या पाणीच पाणी झालेलं आहे। विजय, सध्याची काय परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने आता पाणी वाढत जाईल, लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जाऊ शकतं, प्रशासन कसं सज्ज आहे? अमोल, अगदी बरोबर आहे। कालपासून जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी देखील नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये संत गतीने का असेना वाढ होते आणि याचं प्रमुख कारण म्हणजे राधानगरी धरणाचे जे स्वयंचलित दरवाजे आहेत ते अजूनही उघडलेले आहेत। म्हणजे 7 दरवाजांपैकी 4 दरवाजामधून विसर्ग आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये होतोय आणि म्हणूनच कोल्हापूरकरांच्या सगळ्या नजरा आहेत त्या राधानगरी धरणाचे जे स्वयंचलित दरवाजे आहेत तिकडे लागलेले आहेत। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी अतिशय संत गतीने वाढत असली तरी कोल्हापूर शहरामध्ये सकल भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, म्हणजे कुंभार गल्ली असेल, सुतारवाडा असेल, विनस कॉर्नर असेल किंवा कलेक्टर ऑफिसच्या अगदी जवळ पाणी आहे ते येऊन साचलेलं आहे। असं असलं तरी देखील या ठिकाणी पावसानं आज विश्रांती दिलेली आहे, त्यामुळे कुठेतरी दिलासा मिळेल। मात्र राधानगरी धरणाचे जे दरवाजे आहेत ते कधी बंद होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। हा मार्ग आहे तो खानविलकर पंप हा एरिया आहे आणि या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी साचलेलं पाणी हे आपल्याला बघायला मिळतं। जयंती नाल्याचे सगळं पाणी इथूनच पंचगंगा नदीपात्रामध्ये पोहोचत असतं आणि म्हणूनच कोल्हापूरकर अजूनही चिंतेत आहेत। जर पावसानं उघडीप दिली, कारण येलो अलर्ट आहे तो उद्या या ठिकाणी घोषित केलेला आहे, आणखी 2 दिवसानंतर ग्रीन अलर्ट आहे, त्यामुळे आपण जर बघितलं तर पावसाच्या कशा पद्धतीने पाऊस आपल्याला साथ देतो हे कोल्हापूरकर बघणार आहेत। दुसऱ्या बाजूला अलमट्टी धरणामधून जो पाण्याचा विसर्ग केला जातोय तो नेमका किती आहे याबद्दल कोल्हापूरकरांच्या मनामध्ये खूप शंका आहेत, कारण 3 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो अशा पद्धतीचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। मात्र प्रत्यक्षात किती विसर्ग होतो असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडलाय, कारण पाणी आहे ते उतरायचं नाव आहे ते या ठिकाणी घेतलेले नाही आहे। त्यामुळे जो फुगवटा आहे तो नेमका कशामुळे आहे, जो कोल्हापूर शहराच्या पूर्वेला जो महामार्ग आहे त्याचा फटका या ठिकाणी बसतोय का, असे अनेक प्रश्न कोल्हापूरकरांच्या मनात आहेत। सध्या कोल्हापूरकरांच्या नजरा या राधानगरीमध्ये जे 4 दरवाजे खुले आहेत त्याच्याकडे लागले आहेत। निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू विजय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।